नमस्कार. तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला इतका सपोर्ट केला ना, त्यासाठी सगळ्यात अगोदर धन्यवाद. आणि आज आपला 8वा दिवस आणि आज आपल्या केळीची रोपं आलेत, तीच खाली करायच्यात आपल्याला आणि उद्या परवापासून केळी लावायला चालू करायची. गाडी येते सध्या हवेला थांबलो मी, गाडी येते म्हणून. हे काय गाडी दिसली, गाडी आलेली आहे. आपण जवळपास 3 ते 4 महिन्यानंतर आपल्याला केळीचे रोपं भेटलेत. आणि मी तुम्हाला एक विचारतो, तुम्ही कोणत्या कंपनीचे केळीचे रोपं वापरता? मी तर जैन कंपनीचे केळीचे रोपं वापरतो, कारण की ते एकदम फ्रेश आणि एकदम भारी राहतात, येण्यासाठी बी आणि वजनासाठी बी आणि वादीसाठी पण. मी सगळे व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे. प्रत्येक लागणीचे झाले, ड्रिचिंगचे झाले, प्रत्येक व्हिडिओ मी टाकणार आहे. वडील आणि मीच दोघंजण केळीचे रोपं खाली करतो आहे आणि जवळपास हे 3000 रोपं आहेत 2.5 एकराची. ज्या 2.5 एकरात मी लावणार आहे ना, त्यात मी आंतरपीक घेतलं आहे, कारण की मला लॉस नाही करायचा, त्यामुळे मी आंतरपीक घेतलं आहे. आणि मी प्रयोग पण करतो आहे केळीच्या आंतरपिकात. केळी येते कशी? माणसं म्हणतात आंतरपीक घेतलं केळी चांगली येत नाही, ते आपल्याला मोडीत काढायचं आहे. 3000 रोपं खाली करायला तर आम्हाला वेळ लागणार होता, पण मी माझ्या मित्राला बोलवलं, तो लगेच आला आणि आमचे केळीचे रोपं पण लगेच खाली करून झाले, एकदम फ्रेश आहेत. आणि तुम्ही सांगा कमेंटमध्ये कसे आहेत ते रोपं.